येशूच्या नावात चला. आज एक नवीन आपण अध्याय घेऊन आलेलो आहे. हा अध्याय आहे याकोबाचे पत्र, 4था अध्याय आणि 8वे वचन. ह्याच्यात असं म्हटलेलं आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपले अंतकरण शुद्ध करा. अंतकरण शुद्ध करा किंवा देवाजवळ या, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का, भरपूर वेळेस आपण आपल्या अंतकरणात बघतच नाही. आणि देवाकडं जोपर्यंत तुम्ही अंतकरण आपलं शुद्ध करत नाही तोपर्यंत देवाजवळ तुम्ही जाणार नाही. उत्पत्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या लोकांचे जे विचार आहेत ते कुटीलच आहेत. म्हणजे आपले जे विचार आहेत ते कुटीलच आहेत, हे उत्पत्तीमध्ये म्हटलेलं आहे देवाने. खरं तुमचं अंतकरण तुम्ही फोर्सफुली शुद्ध, जसं आपण घर शुद्ध साफ करतो, झाडून घेतो, पुसून घेतो, तसं आपलं हृदय पण आपण झाडून पुसून घेतलं पाहिजे. म्हणजे देव आपल्या हृदयात राहायला येईल. आणि तुम्हाला ज्यावेळेस देव तुमच्या जवळ येतो, ज्यावेळेस देव तुमच्या जीवनात राहायला येतो, त्यावेळेस तुमची परिस्थिती पूर्णतः बदलून जाते. तुमच्या जीवनात एक नवीन कार्य सुरू होतं. तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर येता, तुम्ही कर्जातून बाहेर येता, तुम्ही भरपूर गोष्टी, बंधनातून तुम्हाला सोडवलं जातं. भरपूर वेळेस आपण बंधनातून सुटत नाही. 12-12, 15-15 वर्ष आपण कुठल्या तर बंधनात, कुठल्या तर शापात अडकलेलो असतो. खरं जोपर्यंत तुम्ही तुमचं अंतकरण शुद्ध करत नाही, जोपर्यंत देवाला तुमच्या जीवनात तुम्ही स्थान देत नाही, तोपर्यंत ह्या बंधनातून तुम्ही सुटणार नाही काही केल्याने. कारण का तो मानवी एक सोडवणूक नाही आहे, किंवा मानवी कुठल्याही मानवाकडून तुम्हाला तो सोडवणार नाही. तर देव तुमची मदत करणार आहे ती सोडवण्यासाठी. तर आज हे वचन तुमच्या जीवनात लागू करा. तुमच्या जीवनात ह्याचा अनुग्रह तुम्ही घ्या आणि ह्या वचनाद्वारे तुम्ही चाला. येशूच्या नावात